एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या आरोग्य योजनांचा लाभ तळागाळातील जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा। यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी असे आवाहन आयुष्मान भारत मिशन समितीचे प्रमुख डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आयुष्मान भारत मिशन अंतर्गत योजनांच्या कामकाजाचा आढावा बैठकीत डॉक्टर शेटे बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सोलापूर जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी, डॉक्टर दीपक वाघमारे, सोलापूर महानगरपालिकेच्या डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, जिल्ह्यातील विविध रुग्णालयाचे डॉक्टर्स व प्रतिनिधी उपस्थित होते। डॉक्टर शेटे पुढे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी शासनाच्या आरोग्य योजनांपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावे। महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थी पात्र ठरतील यासाठी त्यांना सहकार्य करावे। तसेच जन आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य मित्रांची संख्या वाढवण्यात यावी। आपले 12 अंकी रेशन कार्ड अद्ययावत करून घ्यावे। जिल्हा पुरवठा विभागाने रेशन कार्ड अद्ययावत करण्यासाठी मदत करावी। या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात प्राधिकृत केलेल्या रुग्णालयांनी त्यांच्याकडे योजनेअंतर्गत रुग्णांची नोंदणी झाल्यास त्या रुग्णाला तात्काळ सर्व विधिवत नियमावलीप्रमाणे दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे। रुग्णालयातील आरोग्य सुविधा आणि अन्य सुविधांच्या अनुषंगाने योजनेच्या एकाही रुग्णाची अथवा त्याच्या नातेवाईकांची तक्रार येणार नाही याबाबतही रुग्णालयांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही डॉक्टर शेटे म्हणाले। प्रारंभी जिल्ह्यात आरोग्य योजनेविषयी झालेल्या कामकाजाची माहिती डॉक्टर जोशी यांनी दिली। या योजनेमध्ये सरकारी रुग्णालयांची एकूण संख्या 7, खासगी रुग्णालयांची संख्या 57, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची संख्या 53, एकल विशेष रुग्णालयांची संख्या 11, आरोग्य मित्रांची संख्या 84 इतकी असून योजनांचा तळागाळात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी दिली। आयुष्मान भारत मिशन योजनेच्या माहितीसाठी 180023322200 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।